नमस्कार भावांनो बहिणींनो. तर आमच्या सुनबाईला नागलेडा का काय म्हणते तसला आलाय. कोणाला पोटाला येते कोणाला कुठे येते. आमच्या सुनबाईला असं डोळ्याला आलाय. काल मी जरा बाहेर गेलते गावाला, त्याच्यामुळं ती आमच्या काय म्हणते ते महाराज आमच्या ज्येष्ठ पुत्र त्यांनी काल नेऊन सोडली बायको तिकडं. म्हणजे आई मला भेटाया बघा, मला करमाना गेले, माझ्या डोळा सुजला असं तसं. त्याच्यामुळं आज मला सोनाकडे जायचं भेटायला. त्या मोठ्या ज्येष्ठ पुत्राच्या जीवावर घर सोडून चालले. रडाचा सगळं पडला बघायला पडायचा तवाच राहिला. आणि दोन कपडे टाकले. एका दिवसामध्ये 4 कपडे कोणी बदलत आहे का? 4 कपडे मास 4 दिवसाचे कपडे काय लाज आहे कर तुला? कालच गेली तुझी बायको मंत्री रोज सुद्धा रोज बदलत नसेल. बघा ना. मंत्री म्हणजे असं माझ्या बायकोला घराला ताण होईल म्हणून मंत्री सुद्धा बदलत नसेल. चला तर जायचंय. उशीर व्हायला लागलाय. काम उरकेत सोनाचं जीवावरचं माणसाला माहिती ते बांबू फाकाय बांबू आणि त्या ह्याच्यावर द्या टाकू ना. सोनाच्या जीवावर माणूस लय आईस करतोय. सुन नाही ती 1 वाजलाय मला कामाला. येडी झाली बायको सांगायला. मग काय होतं येडी नाही तुम्हाला काय सांगा होता. चला तर मग जाते बिरवाचं. आमच्या सुनबाईच्या गावाला जायला बघा असा रस्ता आहे. आता ही नदी लागली आता ही. आणि आता इथं लई चढ लागणार आहे मोठा. गेर बदलू पाय दुखायची पाय गेर बदलू पाय दुखायची पाळी आली. पाऊस पडा नाही पाणी कुठून आलं? एक तर पाऊस पडा नाही पाणी कुठून आलं? आला असेल कुठून तरी शेतकरी लोकांनी सोडलेला असेल. गाडी बसवली पडतो. कशी बसलं पुढं सरकू का? म्हणजे तुम्हाला वाटायला का पुढं सरकून बसावं म्या? थोडा आला म्हणून पुढे सरळ नाही पुढं नाही सरकणार. मागच्या मागे निघून जायची. कशी निष्ठून तुम्ही आहेत ना ड्रायव्हर कशाला असते? ड्रायव्हर काय मागतो सीट बघायला असतो. दिसायला लागले का आता त्याला चढ आलं बघा हे. चढत गाडी निघते आम्हाला. गाडी वगैरे हा पुढं आहे ना. बसू का सरकू? उभा करा उभा करा उभा. हा महाग सरकल तू म्हणतो मी महाग सरकल. चढ आलाय आम्हाला. धरून बसलं त्यांच्या पोटाला. पोटाला धरून बसले पोटाला. काय म्हणलं? माझं वजन गाडी वरी ना काय गाणं आहे ते खरं? तुला बी कळत माझं वजन मागं व्हायचं गाणं होय. मागं व्हायचं वजन पुढं व्हायचं मागं सरकत ते काही खराब रस्ता आहे. डोंगर बी जावं लागतं. 2-3 वाट आहेत पण मी जरा शॉर्टकट मध्ये वाट आहे. ही वाट आम्हाला आवडते. तीच वाट आवडते आपल्याला. काय गाणं आहे खरं? माझ्या काय लागून तर बघ तुला बी कळत माझं वजन. पुढं व्हायचं 1/2 किलो मागं व्हायचं 1/4 किलो. गाडी जायची वरी. हा लय छान आहे. कमी झालंय आता माझं वजन माहिती आहे का? इकडून तरी निसर्ग भारी आहे. बघू शकता तुम्ही. यावं का डोंगर पुढं सरक का? काय तरी तुम्ही म्हणतात पुढं सरक उतरायला मागे ठेवलं होतं असं. बघा हे निसर्ग. तरी पाऊस नाही. झाकी दिसायले झाकी. पाऊस आला माझा फोन कोणाचा? हॅलो हा हो कुठं आहे? कोणत्या? हो काय करायलाय? आता कुठं तिथंच आहे? हा बरं मी फोन लावते त्याला. एकाचे फोन आहे तर मलाच चालू. चांगला रस्ता आला म्हणला. चांगला रस्ता आला ना. हे काय घरी निसर्ग रम्य निसर्ग सुंदर अति सुंदर. ह्या सुंदर निसर्गामध्ये मी सध्या सुंदर दिसायला लागले आज. काय बघा हा त्याची भारी दिसायली मी. पहिलं माझा लोक गावात राहत होते. वाटाला एक दुपाटा नसायचा. आता काय कुठं म्हणतील तिथं कपडं पोटा पत्र दुकान अशा वाटा बी नव्हत्या. चलत जायचं.
पाय गळून जायचे. आहेत की इकडे बी. आंब्याची झाडं लई लावले थोड्या भारी बाहेर. वाटलं. तिकडं हिरवंगार. कुठंच राहा का? कुठं आहेस? वडवणीमध्ये आहेस काय? एक मिनिट आहे. ओ इकडं कसलंच भारी झालं. काय ते डोंगर, काय ते डोंगर, काय ती झाडी. कसलं आहे? आहा आहा गाव बी आलं वा. गाव बी आलं गाव. डोंगर, काय ती झाडी, काय ती गाडी आणि मस्त आम्ही दोघं जण. कुत्री बी येतं बरं का पुढं. कुत्री बी येत पुढं. चावतीन फिरतीन. वॉटर मला हिला चावायला शान आहेत. ते बघायला लागले तेव्हा बघायला तुमच्याकडे बघायला गाडी चालू बघत असेल. माणूस पण गावात एक बी दिसा नाही ह्या सगळे करारात कामाला तिकडे तिकडे. कामं चालू आहेत आता. पाऊस पडला, खत पेरायचं चालू आहे. तर वातावरण बघा. वड्याला पाणी आलं इकडे माहिती का मागे ते? बघू शकता वाट कशी आहे. घाटा घाटानं वाट हाय. काढायला माणूस दिसत नाही. समोर काढायला माणूस लगेच वळायचं की लगेच पळायचं. फास्ट गाडी आणाली भर आता डोंगरात पण शेती केलेली आहे आपली. त्याच्या घर फिर बांधलेले फार 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 बाबा पुढं तर लय शिन भारी आलाय बघायचं का तुम्हाला? या बाका कसलं आहे? आबाळ बी आलंय. खेड्यातला शिन गावाकडलं वातावरण. आता शोभायला लागलं नाही. काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ती गाडी काय ती गाडी नाही. गाडी झाड घ्यायचं होतं काही सागाचे झाड जेव्हा काही आम्ही मला व्हिडिओ काढून टाकायलो. कोणाला कोणतं झाड दिसते ते मग आम्हाला नक्कीच सांगा. हा मला व्हिडिओ नाही नाही काढायला. सीताफळ मला पावसाळ्यामध्ये इथे एक तरी व्हिडिओ काढायचं म्हणलं होतं त्याच्यामुळे काढायला. कशाचे शेरगावात जाऊन लोक राहिले आपले व्हिडिओ काय बघत. हा पळसाचं झाड. डोंगर काही डोंगरात झाड काय म्हणजे ती शेती केलेली आहे काही कापूस ज्वारी बाजरी लावलेली आहे. काही तर हिरीपैकी सुद्धा बारकं तुकडं काय काढलं. लेकरू गं बसल्या झाडाखाली पुढे दिसले का मागे गेलं दिसलं हे तुकडं किती आहे बघ. हा. तिथून एक वाट आहे आम्ही आलतो पण काही तुकडं. इकडे एक वाटे डोंगर गेली डोंगर तिकडे आपल्या शेतीमध्ये राहण्याची वाट केल्या. इथून वरी जायला लय भारी आहे. तिथून नाही तिथून नाही त्या तिथून ती वरी मी आता त्याकडं येताना आलतं की नाही? जाताना पुन्हा कसं व्हायचं? येतानाच कसं झालं ते जाताना पाणी आलं तिकडे वडाला हजारी पाऊस नाही म्हणाला बघा इकडे वडाला पाणी आलं. बरं. कोंबडी घ्यायची ना? कोंबडी काय करायची ती सोड काय लागली काहीतरी पप्पा करून तिला दिसलंय कुणीतरी आपल्याला जायचं बघा पुढं. कोंबडी वरडायला लागली पुढं बघा वाघ बी घाला का जंगलामध्ये इकडं मोठं जंगल आहे ते बघा बघू शकता तुम्ही कसलं जंगल आहे पुढं. हा जंगलात चाललात जंगलात वाघ दिसला ना मालकाला लय उड्या मारते. वाघ दिसला ते महाग दिवस पडते. नाही ते म्हणायची गरज नाही. वाघ लागले वाघाचं नाव नाही. वाघ तिकडे दिसला तर इकडे थरथर सोनबाईकडे चाललं पोटाला धरते ना आवडून दिसायचं नाही चढ आलाय आता लय डोंगरला तरी जमला चढ आलाय आता चढ डोंगर एवढ्यातच पाऊस पडला इकडे पडलाय इकडे नाही पडला काय असतं पावसाला वाटलं इकडे नाही का पडायचं इकडेच करूया हे चांगलं घ्या चढ आलाय चढ गाणं आहे बघा ते आता सध्या ध्यानात आले माझ्या. तू असा जरा मार्केटात ये तुला विचारायला माझं वजन माहिती आहे तुम्हाला डोंगरात हिर पडायला त्यांना पाणी खाऊ लागायचं.
डोंगरात विहीर बांधायला लागले तर लागले की तुला बांधायचं काय येडं? कोणाला पाणी कसं तिथं लागलं करायचं? असून पाणी हा. खायला. वरच्या येडीला कोण खडे खडे टाकीत बसले पाणी लागले की हौसाने कडे टाकले घर जाम हनुमान गेर टाकलं बघा आता. धरलं जाम तुम्हाला कवा जाम धरले 20-25 वर्ष पुढं झालं बघ नका जायचं, पुढं जाऊन दे. त्याला चढ आलं तू चढून आला लेच भारी वाटायला लागलं माहिती काय भारी वाटायला लेच चढ आला की मात्र मी माग जाते चढ गेला की येते पुढं मला भेव वाटतं पुढं मोठं. हा हा, लय बेकार. अरे उन्हाळ्यापेक्षा भारी वाटायचं ना आता नंबर आहे नाद करायचा नाही जरा पाऊस टायमाला आता तुम्हीच म्हणता तिथे आल्यावर महागारी पाऊस पडत असतोय आलाय ना उगवालाय ना जीव तर आलाय ना त्याला आता इथून पुढे पाऊस पडल्यावर वाढेल ना त्याला इकडं कसं दिसायला लागलं कसं भारी दिसायला लागलं बघ जोडते थोडी बाईला खिल्लारी डोंगरात पहिले डोंगरात मला दिलं नसतं का चारलेलं असतं डोंगरात बघा डोंगरला असं जायचं आम्ही डोंगरात पोटाला येत नाही ना. आता शेळ्या घेऊन ती मला शाळेत घेऊन देऊ म्हातारपणी म्हटलं मला देऊन द्या मी जाते डोंगराला येते मस्त शेळ्या राखायला कमी व्हायचं नाही. आता मी तिथं जाऊ दे आता तब्येत अशी बी तशी कमी होती आता वरची हा लय. आता तिकडून त्या तिकडे विहीर आहे तिथं जायचंय आभाळ आले पाऊस येऊ नाही वाटत आपल्याला तर आता सुनबाईपाशी गेल्यावर व्हिडिओ चालू तर सुनबाईच्या आम्ही आलो सुनबाईच्या गावाला तर गेलो खायला सुनबाईला काय घ्यावं बरं खायला तेच काय नाही काय घ्यावं काय आहे संत्रा केळी लेकर खायला घेतले संत्रा खायला द्यायचं तिला बघू आता काय खाते ते बघू द्या मोबाईल इकडं किती झाले नाही म्हणत नाही वय जेवत का खायला बाजार दिवशी असते नंबर बाजार लय फुल भरतो बाजार दिवशी असते असं नसते खायला वाटी इसरून घेऊन जा 2-3 बरे आलं ना तरी द्या हात लांब येते ना पाठीमागा दवाने घ्या लांब नसते गाडी उभं राहिली माझ्या मोबाईल अडचण हसलीच वाटत तिथं असं आहे ना आलं सुनबाईचं गाव आलं हा सुनबाईचं गाव आलं लांब राहते ते बाजूला हा लांब बाजूला राहते सुनबाई आता घरी येतात तेव्हा कधी सुनबाईचं घर सुनबाई घरी येतात बघू आता काय म्हणतात तर आल्या बघू आता काय कसे काय खुश होतात तर त्या सुनबाईची घरी उठत नाही तुम्ही दिसा ना बाजू हार ना आले पळत आली बाबा माय व्हिडिओ चालूच आहे चप्पल काय हरपली काल द्यावं तर काय करा
आज घ्यायचे काय घ्यायचे आता पुन्हा गेल्यावर व्हिडिओ चालूच आहे. चला चला घरामध्ये कुठे आली झोपली काय काय होत नाही काही तारेल काढायचे धर बाया 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 पोर तर काय फॅनाला झोपली फॅनाच्या हवाला फॅनाच्या हवाला नाही का तिला हिवायचं झोपली 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 नाही जात नाही जात या बाहेर या तिला काय फॅन फॅन लावला मस्त आराम चालू आहे काय लेकीला तुम्ही राखणच आहेत काय करतील काय करतील रडती का म्हणून नाही तर बोरेल माणसं आली भाई बोरेल मी आले नाही चालू की काय बरं वाटायला का भावानं बहिणीनं काय औषध आहे कायचं सांगा कसं बसले दिदी हे कुठून ये तू ते पांढरा टिप्पा आहे का त्याला टच कर आधी ती तिकडं बघ ते पांढरा टिप्पा आहे का त्याला नुसतं असं असं टच करायचं असं हा आधी सरळ बघ बस 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 हा एकदा आज तुला सांगितलं तसं बघ असं इकडे बघ असं असं बघ असं कर इकडं मोबाईलकडे बघ ना हा तसं बस टाकले का मंत्र बिंत्र काय टाकायचे होते टाकले का फॅन बंद करते का बाई थोडा आवाज येतो या फॅनाचाच नुसता बसा नाही बाई पाणी आणलं या अचानक कसं झालं तसं ते नाव बोलायचं येत नाही बोलायचं येत नाही नाही काय नाही असंच बोलायचं काय म्हणले ते माणसं किती दिवस राहतं हे असं काय राहतंय म्हणले त्याला लावून त्याला औषध लावा म्हणलं औषध लावून म्हातारी आताच गेली आमची आजी हो ना सकाळ बोलले ना मी फोनवर त्यांना मी ताई येऊस तर तुम्ही येऊस तर म्हणजे येऊन जाऊन येते तिथे नाही मी येते ना मी बी येते ना त्यांच्याकडे लय लांब आहेत काय जवळच आहे होती का कुठे गेले बसले खाली आता कोण होतं दारात बसलेलं कोणीच नाही नाही का कोणीच बसलेली ती बाई आलती तिच्याकडे बसायला ती म्हणली त्याला बोलते आणि जाते औषध हे लावून दिलं म्हणून थोडा आराम कर. चिटकल्यावर वाटतंय मग राहू दे हात लावून जाऊ नको तोंडात गेलं ते नाही जात नाही जात नाही नाही दाढी लागली हे काय तो रेल होतं त्या हेतून इकडे वट बी सुजला होता आणि रात्री येडात घालून होते डोळ्यात गेला सुजला होता वट अंतला सुजला होता सकाळी सुजला कमी होता. झालं ना वाटतं आता रात्री बी सुजला होता जरा थोडा पण सकाळी जास्त झाला आता कमी दुखणं झाला. अचानकच येते दुखणं काय आहे ते. औषध लावल्यापासून हो ना, हो ना. डोळा दुखत काय जे नाही ते संग मला म्हणत होता मी बी येऊ काय मग तू कशाला येतोस म्हणलं म्हणायचं की काय होतं कत्ती कत्ती का कुठे इथं चढाय दोघांना आधीच काय म्हणतात तसं ते बारका गेला गाडी घेऊन दुसऱ्या पोराला घेऊन हा काय दोन गाड्या इथं हेडे मध्ये दिसती ते बी दिसती ना बस काय ग लाव का फॅन कर नाही नाही राहू द्या थोडस त्या आवाज येत नसून त्याचा आवाज येत नाही वाजत आहे बघा आलेत ना पप्पाचा धरपडा उरक की म्हणे मला धुणं धुऊ दिलं नाही त्यांनी काय नाही तळच आणले उरक चल की ना म्हणे चल की म्हणे धुणं दिलं लोई होता रात्री काय म्हणते काय म्हणते कधी आलं का पप्पा बघा मी इच्छा धरी नागिन झाले पोया बरंच उपास सोडला म्हणजे पोया बरंच उपास सोडला पोया बरोबर करून येते म्हणली होती मला आता मी नाही नाही पाण्यात हात बुडवायचं नसतोय ना ग. आजच्या दिवस उतरायला काहीच करू नको म्हणलं काय बरं झालंय माय परवा दिवशी मला माहिती असत सकाळून उठल्यात म्हणजे आई हे काय आली वाचलं ते मला वाटलं नाही ना कुणाला मला काय वाटलं खरकाटा पाणी वलांड्यात येते सारखं सारखं त्याच्यामुळे आलं ते पुन्हा एक रात्र गेल्यावर पुन्हा ते उमगून आलं खोडून काय होतं
भाकर आणि केली. 2 दिवस तर राग असते ना तिला जास्त झालं तिला दूध नका देऊ. नाही दूध बाबा देऊ त्या नका. ह्या म्हणल्या की दूध दही मीच म्हणलं होतं माय. हो नाही तर देत ह्या म्हणल्या नाही, मीच म्हणलं होतं. एक जणाला विचारलं काय खावं लागतं तर म्हणले दूध देत दही. नाहीत म्हणून काहीच जमत नाही. दूध आणि दही एकच झालं की हो. दह्यापासून दूध बनतंय, हो, हो, हो. दुधापासून दही टाकून दही एकच. त्याच्यामुळे ते आमच्या नुसतं आता द्यायचीच म्हणजे नाही त्याला कधीच. दूध दही चार मोठं करायचं काय हा मला बी तेच म्हणले एक जण. म्हणले काय म्हणले ताई तुम्ही. मी रात्री दयाना म्हणून पप्पाच्या मागे ती वस्तू तर देतच नाही. दह्यानं मोठं करायचं का तुला आणि इकडून शिरायला लावायचं का त्याला नाही काय माय काय करायचं नाही. कमी आले का आता कमी बघायचं का आले? कमी वाटतंय तुमचं. ते कवा काढायला होते त्या वर्षी कवापासून काढायला होते. आता काय आणि लावावं लागतं डबल ती जशी गरमी आहे का त्याची तसं ते कडक होतंय औषध. खरं जशी गरमी आहे तर बघा आता तुम्ही लावून बी बघा कसं 5 मिनिटात नुसतं असं लगेच आखून काय करायचं असू दे, असू दे. आपली जेवढं आपली सेवा आहे का त्याची तेवढी करायची. बरोबर झालं लवकर आणि हो ना माय. हिथं आमच्या एका बाईचा डोळा गेलाय नाही काय होत नाही धनगराच्या तसं. बाईचा काय होत अहो, काल परवाची बाई नागेडनच वारली की हाय का काय म्हण नका हो माय. हो ना काय म्हण नका मला लय भीती वाटते. माय तुम्हाला काय आता आमच्या देखत झाले म्हणून आम्ही मरणाचं घाबरला की मला झोप येईल करा आमच्या सासऱ्याला बी आलतं. आमच्या माझ्या सासऱ्याला बापाला आलता माझ्या बहिणीला आलता. रातभर एवढं काय होत नाही त्याला. उलशात उलस बघितलं म्हणून माझ्या माय बहिणीनं लावलं माझ्याकडे पटकीनं म्हणा फोन लावला यायनं माझ्या बहिणीने नाही मी लावलं या. पण तेच फोन लावून मी लावलं. तुम्हाला दोनदा तर फोन लावावा लागतो. दोनदा फोन लावला किती तुम्ही आहे तिसरा बरा तुमचा? बघा विचारला. तुमचा माझा मोबाईल बी चेक करा तुमचा फोन मला आलाय का बघ बरं देत नाही फोन आला का नाही तर. बघा की तुम्ही मी check नाही करा तिला मला. कळतंय. तुमचा मला phone बारका आलाय मोबाईल का म्हटलं मला कळत नाही. कालचे फोन हे. इकडे बघा हे बघा थांबा सोडा. मला हे काय असं आलेलं नाही तिकडून. की ते हो. हा हे कोणाचं आहे. तुमचे फोनच आले नाहीत मला ते माझं आहे ते आलं की असं लाल ह्याच्यात पडतंय तुमच्या आलं की मला आल्याच्यात पडते ना. काल लावला की आदिती फोन. मी बी आदिती देखत लावलाय ना. मी बी लावलाय ना तिला 2 लावले काल वरचा आताच आहे तुमचं हे 90च आहे बाय. 50च नसते तुमचा लागतं आलाच बघून नाही बघ. तर फोन मला आलाय हो ताई केलाय. बघा दिसतंय का आलेला कवा कालचा आहे लावला तो होता पण एक लावलेला हे संगमचा पारडा होता का नाही मला मिस कॉल हे पहिल्या दिवशी सुरला गेला आता. त्यांच्यावर अच्छा, लावले अच्छा. त्यांनी लावले पुन्हा फोनच मला कळतच नाही. अर्चना ताईला बी लावला होता ना काल फोन. तुमचा लावला पुन्हा त्यांना म्हणलं ताई का मग फोन उचलली नक्की बाई लेकरला असं असं झालं म्हणलं कुंकड घेऊन जावं काहीच कळानं गेले मला. म्हणजे मला बी नव्हतं माहिती माझ्या बहिणीला म्हणलं वनिता हे असं असं साहेब गुडगुड करायला लागले म्हणले पूर्ण काय गं अगं म्हणजे आधी असं असं झालं म्हणलं काय. मग पुन्हा मग दुसऱ्या दिवशी म्हणलं लगेच तुम्हाला फोन लागले म्हणलं हे बघा बरं म्हणलं काय आहे तर लगेच वळवळच करते खाजवत आहे नाही हातच लावायचा नाही त्याला. खाजूल्यावर वया केल्यावर जास्त येत असते. मॅच करायची नाही त्याची. मॅच करायची नाही. हॅलो बघा सोनबाईला बघायला गेलते तर सोनबाईच महाग लागून आली आमच्या संगच. काय करावं आता सोनबाई बरं आहे का. पावसा पाण्याचं पावसा पाण्याचं तीच महाग लागून आली आमच्या. आई मला नाही इथं थांबायचं मला तुमच्या सगळे यायचं. तर एक जणांना मी व्हिडिओ टाकला होता की असं असं झालं म्हणून आमच्या सुनबाईला. तर सांगितलं एक जणांनी पातूरला या म्हणून. बघू आता उद्याच्याला जायचं पातूरला काय काय होतंय तर बघू. वाट सोडते का नाही बाई ताई काय म्हणाली ती. मला गाडी बसायचं म्हणाली म्हणाली काय पुढे का जायचं मला घेऊन चला म्हणाली. नगर माय सुनबाईनं आम्ही चाललो तर आलो तर आम्ही आता गावाकडे. बघा आता उद्याच्याला जायचे सुनबाईला घेऊन. उद्याच्याला ब्लॉग बनवते तर उद्याच्याला बी ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला बघायला भेटून. हो भाऊ चाललो थोडं गडबडीमध्ये आहेत आता. जाऊ द्या पुन्हा आल्यावर लय आवाज फॅन मारते तर भाऊ काय म्हणते तर ओळख भरपूर झाली सगळी. पावसा पाण्याचं घरी जाऊ द्या ना. काय तर सुनबाई आहे सोबत. संध्याकाळी. त्या डोळ्याला झाली तेव्हा का आंधळा डोळा. हे सुनबाईला म्हणू का मी आंधळा डोळा पाण्याला गेला तर काय गं म्हणते तुला माहिती काय म्हणते हा झालं मला बी नाही माहिती तुम्हाला नाही माहिती. काय म्हणते ती बघा ना चिडवायला. बरं जाऊ दे माझा आंधळा डोळा झालाय आणि आता मग तू सांग काय म्हणते तर.
नाही नाही ध्यानात नाही राहत माझ्या, ध्यानात राहत नाही माझ्या. मी नाही सांगणार, नको सांग, राहू दे आता, जाऊ दे. नाही माहिती आहे का तुम्हाला? नाही मला म्हणते त्याला.